नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण करणार आहोत खमंग अशी पालक वडी. पालक खाण्याचा मुलांना कंटाळा येतो. पालक भाजी फारशी आवडत नाही. मग त्यासाठी असे वेगवेगळे पालकाचे प्रकार आपण करून बघूया. तर त्यासाठी पालक वडी कशी करायची ते आज बघूया. पालक वडी करण्यासाठी इथे एक जुडी पालक घेतला आहे मी. हा एक जुडी पालक स्वच्छ निवडून घेतला आहे आणि धुवून घेतला आहे स्वच्छ. पूर्ण एक जुडी घेतलेली आहे. आता यातल्या आपल्याला एकसारखा लावून घ्यायचा आहे निवडल्यावर. आता यातला निम्मा पालक आपण बाजूला काढून ठेवू, म्हणजे आपल्याला चिरायला सोपं जाईल. यातला आता निम्मा पालक काढून ठेवला आहे आणि हा एकसारखा केलेला पालक आपण देठ थोडेसे कट करून टाकू याचे. आपल्याला जास्त पानाचा भाग घ्यायचा आहे वडी करतोय म्हणून. तर इथे आपण देठ कट करून टाकले आणि याला बारीक बारीक असं कापून घेऊ. भाजी आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायची आहे. जेवढी शक्य होईल तेवढी बारीक भाजी कापून घ्या. या पद्धतीने बारीक बारीक अशी भाजी कापून घ्यायची. खूप मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे ही पण, आणि खायला एकदम पौष्टिक आणि खमंग, म्हणजे चवीलाही भारी आणि खायला पण पौष्टिक अशी रेसिपी तयार होते. तर आता आपला पालक हा असा कापून झालेला आहे, पण खूप लांब लांब होतो हा पालक. पानं मोठे मोठे असतात म्हणून असे याला थोडेसे आडवे कट देऊन घ्यायचे, म्हणजे आपली वडी करताना खूप जास्त लांब लांब आपल्याला हे मध्ये येणार नाहीत. असे छोटे छोटे कट होतील पानं. या पद्धतीने याला असे कट देऊन घ्यायचे, म्हणजे आपली पानं छोटे छोटे तुकड्यात कट होतील. आता इथे भाजी आपली ही चिरून झालेली आहे, हिला काढून घेऊ. आणि भाजी चिरण्या अगोदरच धुवून घ्यायची, चिरल्यानंतर धुवायची नाही आहे. व्यवस्थित स्वच्छ पानं धुवून घ्यायची चांगले खळखळून, पानावर माती असते. आता याच पद्धतीने राहिलेली भाजी पण आपण चिरून घेऊ. देठं काढू आणि बारीक बारीक अशी भाजी चिरून घेऊ. या पद्धतीने ही भाजी पण आपली इथे चिरून झाली आहे. आता सगळी भाजी आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ, चिरून घेतलेली. आता इथे एका भांड्यामध्ये भाजी घेतली आपण. छान अशी एकसारखी बारीक कापल्या गेली भाजी आपली. अजिबात लांब लांब ठेवायची नाही, नाही तर वड्या करताना ती मध्ये मध्ये येते. आता इथे एक वाटी बेसनपीठ मी चाळून घेतलं आहे. जरा मध्यम आकाराची वाटी होती तेवढी भरून चाळून घेतलेलं बेसनपीठ घेतलं इथे. आणि याच्यामध्ये पाववाटी किंवा मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला. याने आपली वडी छान कुरकुरीत होते, मस्त अशी चव येते वडीला. आणि इथे वाटण घेतलं आहे मी. याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरं, ओवा आणि थोडंसं आलं असे वाटण केलेलं आहे. आणि बिना पाणी घालताच याचं वाटण बनवून घेतलं आहे, ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं. 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या. याच्यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. खूप जास्त तिखट नाही आहे ही मिरची पावडर, पण याने कलर छान येतो आपल्या वड्यांना, म्हणून घालायची थोडीशी. आता याच्यात मीठ घालू चवीनुसार. आपण हिरव्या मिरच्या पण घातलेल्या आहेत, त्यामुळे फक्त रंगाचं तिखट आहे ते 1 चमचा घातले. याने छान वड्याला रंग येतो आपल्या. आता इथे 1.5 चमचा किंवा तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं याच्यामध्ये. आणि आता याला मिक्स करून घ्यायचं. अगोदर पानं आणि पीठ असंच मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. मग नंतर जशी गरज पडेल तसं पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये. अगोदर सगळं मसाला, पानं, मीठ सगळं एकत्र करून घ्यायचं आणि मग थोडं थोडं पाणी घालून याला मळून घ्यायचं आहे आपल्याला. मला थोडंसं बेसनपीठ याच्यामध्ये कमी वाटलं, म्हणून मी आणखी 2 चमचे बेसनपीठ यात वाढवलं बाइंडिंग येण्यासाठी. असं मिक्स केलं की आपल्याला अंदाज येतो. पानं जास्त दिसत असतील तर थोडंसं पीठ वाढवू शकता. आणि तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ घातलं तरी पण छान होतात वड्या. 2 चमचे घालायचं फक्त. आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण याचा गोळा मळून घेऊ. गोळा मळताना खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप सैल नाही, असा गोळा मळून घ्यायचा आहे मध्यम. असं हलक्या हाताने याला दाबून दाबून मिक्स करून मळून घ्यायचं. आणि पाणी जसं लागेल तसं थोडं थोडंच घालायचं. आता इथे आपला गोळा तयार झालेला आहे, बघू शकता. रंग पण एकदम सुरेख आलेला आहे आपल्या मिश्रणाला या. आता याचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घ्यायचे, जेवढे होतील तेवढे. आणि असं याला लांबट आकार देऊन घ्यायचा. छान असं लांबट आकार हाताने याला देऊन घ्यायचा.
बघू शकता मी एवढ्या जाडीची वडी केलेली आहे. तुम्ही लहान मोठ्या तुमच्या आवडीनुसार वड्या करू शकता. आता इथे एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यावर ही वडी ठेवून घ्यायची. हा रोल, वडीचा रोल चाळणीवर ठेवून घ्यायचा आहे. आणि याच पद्धतीने राहिलेल्या पिठाचे पण आपण रोल बनवून घेऊ. 3 रोल बनवून झाले माझे तेवढ्या प्रमाणामध्ये. बघू शकता 3 रोल आपले इथे बनवून होतील. आता हे रोल आपल्याला चाळणीवर ठेवून वाफायला ठेवायचे आहेत. आता आपले इथे 3 रोल बनवून झालेत. आणि इकडे गॅसवर मी एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात पाणी ठेवलं आहे आणि त्याच्यावर आपली रोल ठेवलेली चाळणी ठेवून घ्यायची आपल्याला. आणि याच्यावर झाकण ठेवून याला आपल्याला 15 मिनिट शिजू द्यायचं आहे. 15 मिनिट वाफवून घ्यायच्यात वड्या आपल्याला ह्या. आता याला 15 मिनिटानंतर बघू आपण डायरेक्ट. आता इथे 15 मिनिट झालेले आहेत आपले आणि बघू शकता मस्त आपल्या वड्या वाफवलेल्या आहेत. ह्या पीठ आपलं बघू शकता हात लावलं तरी चिकटत नाही आहे, घट्ट झालेलं आहे एकदम. आता याला पूर्ण थंड करून घ्यायचं. पूर्ण थंड झाल्यावरच वड्या कापून घ्यायच्या आहेत आपल्याला. इथे बघू शकता पूर्ण थंड झाल्यात आपल्या वड्या. थोड्याशा थंड झाल्यावर तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता आणि मगच कट करा. गरम असताना कट करू नका, नाहीतर व्यवस्थित कट होत नाहीत वड्या. आणि पूर्ण थंड झाल्यावर बघू शकता एकदम पटपट आणि एकसारख्या वड्या आपल्या कापल्या जातात. मी याला थोडा वेळ फ्रीजमध्ये पण ठेवलं होतं. थोडंसं थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून घेतलं आणि 20-1 मिनिटांनी बाहेर काढल्या आणि वड्या कापून घेतल्या. एकदम मस्त अशा एकसारख्या आपल्या वड्या कापल्या जात आहेत. बघू शकता खूप छान अशा जाळीदार आपल्या वड्या तयार झाल्यात. तर या पद्धतीने आपण आपल्या राहिलेल्या वड्या पण कापून घेऊ. एकदम पटपट कापल्या जातात. आपलं मिश्रण जर खूप कोरडं झालं तर असे इथे तुकडे पडतात कापताना वड्यांचे, किंवा खूप सैल राहिलं तर कडक होत नाहीत वड्या. त्यामुळे मध्यमच आपलं मिश्रण ठेवायचं आहे रोल करताना. बघू शकता अजिबातसुद्धा याचा चुरा झालेला नाही आहे कापताना. एकदम मस्त सगळ्या वड्या एकसारख्या कट झाल्यात आपल्या. हा पण रोल आपला कट करून झाला आहे. आता याच पद्धतीने आपले राहिलेल्या पण वड्या कापून घेऊ. आता इथे सगळ्या वड्या आपल्या कापून झाल्यात. मस्त अशा एकसारख्या वड्या तयार झाल्यात आपल्या. आता याला तुम्ही तळू शकता, पण मी आज शॅलो फ्राय करणार आहे. इथे एक तवा घेतला आहे, तव्यावर तेल टाकले आणि त्याच्यावर आपण वड्या ठेवून घेऊ. तवा गरम झाला की याच्यावर वड्या ठेवून घेऊ. सगळीकडे तेल छान लावून घ्यायचं. असं पालक रेसिपी म्हणल्यावर पौष्टिक आहे म्हणून मी इथे तळणार नाही आहे, पण तळून पण खूप छान लागतात ह्या वड्या. मी शॅलो फ्राय करणार आहे. ह्या पण खूप छान होतात. अशा वड्या ठेवून घेऊ आपण या पद्धतीने पूर्ण तव्यावर. अशा वड्या ठेवून आपल्या इथे घ्यायच्या आहे आणि एक बाजू शेकली की पलटी देऊन दुसरी बाजू असं छान कडक होईपर्यंत दोन्ही बाजूने याला शेकून घ्यायचं आहे. एकदम कमीत कमी तेलात भाजल्या जातात ह्या वड्या आणि एकदम मस्त होतात कुरकुरीत या पद्धतीने जरी केल्या तरी. आणि तळल्यावर तर एकदम छानच होतात, जास्तच कुरकुरीत होतात. पण आपल्याला तळलेलं जर खायचं नसेल तर या पद्धतीने शॅलो फ्राय करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता. बघू शकता मस्त असा कलर यायला लागला आपल्या वड्यांना. याला आणखी थोडा वेळ छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण भाजून घेऊ. दोन्ही बाजूने असं आलटून पलटून भाजून घ्यायचे. आणि इथे आपल्या वड्या भाजून झालेल्या आहेत. बघू शकता मस्त अशी आपली वडी झालेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे वडीला. बघू शकता सोनेरी रंगावर आपली वडी भाजली गेली आणि एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहे. तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत वड्या होतात ह्या. या पद्धतीने भाजून घ्यायच्या. आणि अशी ही पौष्टिक रेसिपी तुम्ही पण करून बघा या पद्धतीने. तुमची मुलं जर पालक खात नसतील तर ह्या वड्या नक्की आवडीने खातील, किंवा मोठ्यांनाही फारसा पालक आवडत नाही त्यांच्यासाठी पण हा मस्त पर्याय आहे. या पद्धतीने वड्या करायच्या, सर्वांनाच आवडतील. आणि तेलाचा आपण एकदम कमीत कमी वापर केलेला आहे, तळलेल्या नाही आहेत, त्यामुळे पौष्टिक पण आणि पालकही पोटात जातो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.